नमस्कार सर्व निसर्ग मित्र आणि ट्रेकरसाठी त्यांच्या अँगलनं जरी अगोदर कोणी येऊन गेला असेल तर त्यांचं अभिनंदन. पण आम्ही गोरडेश्वरच्या डोंगरावरती आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळेस येऊन गेलोत आणि आमच्यापेक्षा आमचे शंकर लंगोटे सर त्यांचं तर अतिशय बालपण इथं गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स आतापर्यंत जरी किती वर्ष सर 8 ते 10 वर्षापासून ते ट्रेकिंग करतायत आणि त्यांचं घर इथून पायथ्याला जवळच आहे. पण निसर्गामध्ये गेल्यानंतर माणसाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी समजतात. ते आपल्या एक्सपिरियन्सच्या अनुभवाच्या पण काही पुढे असतात. त्यातला आजचा एक लाईव्ह उदाहरण म्हणजे आम्ही आज इकडची ही घळ आहे, ह्या घळीतनं एक थोडंसं एक्सपेरिमेंट किंवा आमचे जे टीममध्ये लोक आहेत त्यांना रोप क्लाइम्बिंग किंवा थोडंसं ॲडव्हान्स हार्ड टफचे ट्रेक करता येण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही इकडून आलतो. हा आमचा फक्त इकडे उद्देश होता. पण वरती आल्यानंतर आम्ही जस्ट ह्या घळीचा अंदाज घेण्यासाठी इथपर्यंत आलो तसं. आणि वरती आल्यानंतर कळलं की ते एक अतिशय नैसर्गिक पद्धतीने बनलेली गुहा आहे. आणि ती गुहा शंकर सरांना पण त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज पहिल्यांदा दिसली आहे. आमच्यासाठी हा म्हणजे एक सरप्राईजली रिसर्च आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या पुरता ती इतरांसाठी म्हणजे खूप म्हणजे ह्याचं जुनी गोष्ट असू शकते आमच्या एक्सपिरियन्ससाठीचं. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया त्या गुहेमध्ये नेमका क्या दडलंय काय. चला आता आपण ती गुहे बघा, अतिशय अस्तव्यस्त आहे आणि नॅचरल आहे. आता आम्ही पण फर्स्ट टाइम आतमध्ये एंट्री करतोय आणि आतमध्ये किती लांब आहे ही पण अंदाजा नाही आहे. आमच्याकडे थोड्या बॅटऱ्या नाही येतात तर आम्ही फक्त प्राथमिक लेवलला थोडंसं बघणार आहेत आम्ही. वर इकडे पण ब्लॉक या साईडला पण खूप आतमध्ये आहे गोवा ती. हा, आणि या साईडची तर खूपच आतमध्ये आहे. पण 3 मोबाईलच्या बॅटरी लावून पण आहे ना काहीही सापडत नाही, दिसत नाही की किती दूरपर्यंत. नको योगेश, खूप लांब आहे आतमध्ये ती. आणि नंतर कधीतरी बॅटरी घेऊन ट्राय करू. हा, आणि अतिशय लांब आहे, खूप लांब आहे. ही बहुतेक सर्वात मोठी गुहा असू शकते गोरडेश्वर डोंगराच्या पर्वतामधली. हेच देखील कसं युनिक आहे पहा. हे इकडनं आतमध्ये गेले, आतमध्ये छोटस युनिक आहे, पण इकडनं बाहेर निघाले इकडं असेल. आणि हा याचा आहे ना असा कर्व आहे, कर्व आहे. आणि नाही, इकडनं पण ब्लॉक आहे. हा खूप आतमध्ये गेलेला आहे असा. हे काही तर पाय, अरे बापरे, नाही सर खूप लांब आहे आतमध्ये. हे खूप पण लांब आहे ते पण. हे काही सशांचं वगैरे पाय दिसत ना, पावलटूचे दिसत सगळे सशांचे किंवा थोडेसे काहीतरी प्राण्यांचे वगैरे असेल तर. आपल्याकडे ही मोठी बॅटरी पाहिजे त्यासाठी. आणि ही विषय म्हणजे काय की ही गुहा जी आहे ना पूर्ण नॅचरल बनलेली. हा पूर्ण कडक पत्थर आहे आणि खाली पूर्ण ही एकदम मुरमाड जमीन आहे. दगडच आहे तो पूर्ण आहे. आणि पण हे खरंच एक मोठं सरप्राईज आहे आणि खूप आमच्यासाठी पण. आणि आतमध्ये किती अंतर आहे त्याचा आत्ता अंदाज नाही होऊ शकत. त्यासाठी आम्हाला थोडंसं काहीतरी हत्यार लागतील सोबत एखादं, किंवा बोट टॉर्च सेफ्टी पर्पजसाठी लागणारे इक्विपमेंट. त्याशिवाय आतमध्ये जाणं थोडं रिस्की आहे. तर आपण ह्याच्यावरती नेक्स्ट टाइम जरूर आपण ह्याच्यावर थोडं ह्याला एक्सप्लोर करूया किंवा आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया. खूप म्हणजे इतकं एक्साइटमेंट झालं की कधी तो नाही तो आज आपण नवीन रूट ट्राय केला. ऍडव्हान्स आपण काहीतरी म्हणजे करायचं म्हटलं. डोंगरवाडी आपला डोंगरवाडी गोरडेश्वरचा सगळ्यात हार्ड जो चढाई आहे त्या भागात आपण चढाई केली जिथं कुणीही जात नाही शक्यतो. आपण पूर्ण सेफ्टीच्या दृष्टिकोनातूनच फक्त ट्राय केलता आणि वरी आल्यानंतर असं युनिक गोष्ट बघायला भेटली. खूप आनंद झाला. आता मी खरं असं वाटतं की ट्रेकचा एक्साइटमेंट एवढी झाली की असं आता काय सांगू तुम्हाला, शब्दच नाही त्या आनंदाला. नाही. पण खरंच वाटतं की थोडंसं याला आपण काहीतरी आज आपलं भाग्याचा क्षण असता म्हणता येईल. पण एवढ्या दिवसातून आपल्याला ही गोष्ट प्रत्यक्षात बघायला मिळाली. आणि विषय म्हणजे कसं आहे, जर अननोन कुणी सांगितलं असतं आणि त्यानंतर आपण जेव्हा भेटला असतो त्याचा आनंद तेवढा झाला नसता की जेवढा आपला हे चलत एखादा खजाना सापडल्याचं एक्साइटमेंट आणि आनंद वाटतोय. तर आपण नेक्स्ट टाइमला जरूर आपण याच्यावरती थोडासा आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट टाइम आपण डोंगरवाडीला ऑपोजिट साईडला म्हणजेच एक्सप्रेसवेच्या बाजूने पण एक गुहा आहे आणि तिथं महादेवाचं मंदिर आहे, तो पण एक्सप्लोर करूया नेक्स्ट टाइम आपण. हो का? हो. गुड. चला आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण जरूर भेटूया. ओके. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, एक 2 मिनिट फक्त थांबा. तुम्ही आता जो हा प्रोग्राम जो करतायत हे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि ते खरंच आम्हाला असं वाटलं की म्हणजे ऑलमोस्ट इथले सगळे यंगस्टर आहेत, सगळे नवीन ब्लड आहे. आणि ह्याच्यामधला जो संदेश तुम्ही देतायत किंवा एवढ्या दुर्गम भागापर्यंत येणं ही तुमची पहिली पूजा आहे.
आणि ती पूजा इथं येऊन करतात तेव्हा तुमच्या महादेवाची पण तुमची त्याच श्रद्धेने पूजा करतात. तर महादेव पण तुम्हाला शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने पण तुमचं रक्षण करते. तुम्ही सगळे बहुतेक तालमीतले पैलवान आहेत सगळे घडलेले आणि निसर्गासोबत जेव्हा तुम्ही जोडले जातात तेव्हा तुमच्या शरीराची घडणजडण ऑटोमॅटिक निसर्ग करणार पण आहे. पण तुमची ही जी आता ऑर्गनायझेशन आहे की जी प्रतिष्ठान तुम्ही म्हणताय ह्याच्याबद्दल तुमचा संकल्प जो आहे तो काय आहे ह्याच्याविषयी थोडंसं माहिती सांगा आम्हाला. हे पहिल्यांदा कळालं की एवढा मोठा ढोल नगरात आम्ही 2-3दा इथे येऊन गेलेलो तिथे, पण एवढा ढोल नगरामध्ये एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये प्रोग्राम होतोय आणि आम्ही जास्त योगायोगावर इथं आलो त्याच्याविषयी थोडीशी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. माहिती आम्हाला बरेचसे नाही आहे. बरेचसे ट्रेकर इथं येतात पण त्यांना तुमच्याविषयी थोडी माहिती असावी. तर तुमच्यापैकी कोणी पण एक थोडक्याच्या आपल्या संघटनेविषयी थोडी माहिती सांगितली तर आनंद होईल. येस, तुमचं नाव सांगा परत तुमच्या ह्या संकल्पाबद्दल थोडंसं सांगा. हे गोरडेश्वर प्राचीन मंदिर आहे, एक पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे की आपल्या मावळ परिसरातील प्रत्येक नागरिक ह्या मंदिरात येतच असतो. तर तसंच आता आम्ही पण एक 14 वर्ष आले माझ्या प्रवासाला, मी इथं जॉईन झालेले. आता माझा प्रवास म्हणजे पहिले आमच्या घरचे यायचे, त्यानंतर आम्ही चालू झालेलो आहे. या मंदिराचं एक विशेष म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे आणि ते एक गुफेमध्ये एक अनोखी शंकराची पिंड आहे व एक आम्ही आता इथं येऊन एक ग्रुप स्थापन झालेला आहे. आमचा ग्रुपची संकल्पना अशी होती की पहिले आम्ही 2-3-4 जण असायचो, त्यानंतर एक जॉईंट करून आमचं असं काही मोठं नाहीये की बाबा इथं येऊन काय ग्रुप करायचा आहे, पण ते एक अचानकपणे एक बाबांची सेवा करत करत एक त्याचं प्रतिष्ठानमध्ये रूपांतर झालंय. आम्ही एकच सांगतोय, आम्ही प्रत्येकाला एकच विनंती करतो, बाबा इथं या सेवा करा. आम्ही कोणाकडनं 1 रुपया वर्गणी घेत नाही, फक्त आमचं एकच ध्येय आहे, इथं येऊन देवाची सेवा झाली पाहिजे, आपलं आरोग्य पण निरोगी राहते. आपल्यामुळं आज एक म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की आपण इथं सुरुवात केलेली आहे नवीन शृंगार करायला. त्यामुळं पूर्ण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवमंदिरात शृंगार होतोय. हीच आम्ही सेवा इथून पुढे अशी चालू ठेवणार आहे व आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व ज्येष्ठ सदस्य असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो. एवढं बोलतो, थांबतो. नमस्कार, मी सताने रमेश. आपल्याकडे तुमच्या सर्वांना ही जो तुम्ही संकल्प आता राबवताय आणि ही जी शंकर भगवानांची जी सेवा करताय त्या सेवेला इथून पुढे ही चांगल्या पद्धतीने ही सेवा घडू आणि तुमच्या आरोग्याची पण त्याच्यामध्ये भरभराट हो आणि तुमचे सर्व संकल्प पूर्णत्वास जावं हीच शंकर गोरडेश्वर भगवानकडे शतचरणी प्रार्थना. तुमच्या संकल्पाला इथून पुढे चांगला प्रतिसाद मिळो आणि असेच तुमच्यासारखे यंगस्टर जे आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनला आणखी जास्तीत जास्त संख्येनं जुळो आणि त्यांच्यामध्ये पण हीच भावना वृद्धिंगित होवं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद सर.